हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त ना. सो मला खूप दिवसापासून ही व्हिडिओ बनवायची होती, पण मला वेळ भेटत नव्हता. सो फायनली म्हटलं की आज बनवूया व्हिडिओ. सो काही टिप्स तुम्हाला देऊ इच्छिते जी मी फॉलो करते. जसे की आता हे लिंबू आहेत. आता ह्यांनी खूप आणले होते लिंबू. सो म्हटलं आता लिंबूना काय करणार, आता ह्याला जसं नीट टिकले पाहिजेत, एक 1 वीक तरी ॲटलीस्ट गेले पाहिजेत. त्यासाठी मी ह्या पद्धतीने ठेवते. म्हणजे एक्झॅक्ट ही पद्धत नाही, मी त्याला कापड वेगळ्या पद्धतीने बांधते. पण म्हटलं की तुम्हाला काहीतरी वेगळं जरा छान बनवून दाखवूया म्हणून प्रयत्न केला, पण तेव्हा माझा फसला. मला नाही जमलं प्रॉपर. शेवटी मी माझ्या रेग्युलर पद्धतीने आपलं गुंडाळून ठेवलं, तेव्हा ते मला जमलं. सो शेवटी सवयीचा भाग, आपण जसं ठेवतो तसं ठेवायला घेतलं ना तर असं व्यवस्थित होतं. सो ओला कपडा घेतला होता, त्यात गुंडाळून ठेवलं आणि थोडंसं वरून थोडंसं पाणी शिंपडलं आणि अद्रकही त्याच्यावरती ठेवले, म्हणजे अद्रकालाही ओलावा लागेल आणि खराब होणार नाहीत. आणि त्याला व्यवस्थित झाकून ठेवले. जर तुमच्याकडे असे डबे असतील तर खूप छान, खूप स्वस्त मिळतात हे. जर गावात वगैरे गेलात तर गावात स्वस्त मिळतात, मुंबईमध्ये महाग मिळतात तसे. माझ्याकडे अर्धे मुंबईचे भांडे आहेत, अर्धे गावचे भांडे आहेत. सो त्यामुळे थोडेसे महाग स्वस्त दोन्ही टाईपचे आहेत. आणि जर हे लिंबू वगैरे झालं, हे तुमचे 1 वीक टिकणार, ठीक आहे, जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवलात तर. आता हिरवी मिरची आहे ना, ती पण खराब होते लवकर. सो मी त्याच्यासाठी ना, जर माझ्याकडे 2-3 डबे आहेत, मी त्यात टाकून ठेवते, किंवा असे लॉकवाले डबे आहेत ना, त्यात पण तुम्ही ठेवू शकता. सो मिरच्याची पहिला देठं काढून घ्यायचे सर्वात पहिलं तर, आणि त्याला कागदात व्यवस्थित, म्हणजे अजिबात त्याला हवा लागणार नाही असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जो डब्बा असेल, स्टीलचा डब्बा म्हणा किंवा प्लॅस्टिकचा डब्बा म्हणा, किंवा हे माझे कसे डबे आहेत ना, असे पण डबे असतील ना, तर तेही ठीक आहेत. आणि त्यात व्यवस्थित ठेवून द्यायचे. हे तुमचे 15 दिवस मिरच्या अजिबात खराब होणार नाहीत. कारण की मी स्वतः हेच करते. कारण की जर मला गावी जायचं असेल ना, तर मोस्टली मी असं करते. रेग्युलर असं करत नाही, कारण की मिरची खूप कमी आणतो. आता ह्या टायमाला मिरची जास्त आणली होती म्हणून मी केले. आणि आता हे गाजर तर म्हणजे आज आणले दुसऱ्या दिवशी खराब होतात. म्हणजे त्याला जरा हवा लागली की ते लगेच मुरझून जातात. सो त्यासाठी ह्याला व्यवस्थित होते, म्हणजे हे ॲटलीस्ट माझे 2 दिवस नीट व्यवस्थित राहतील, म्हणजे ताजे तवाने दिसतील अशा प्रकार आहे. आणि बीट तर काय 2 दिवसात खराब होतातच. त्याला काय असं करायचं नव्हतं म्हणून त्याला प्लॅस्टिकमध्येच ठेवलं होतं. त्याला फक्त हवा लागू द्यायची नव्हती मला. आणि मला कारलं उद्या सकाळीच करायचं होतं डब्याला. तर त्यामुळे मी त्याला काय पॅक नाही केलं. आणि हे कागद त्याच्यावरती लावल्यामुळे त्यालाही हवा लागणार नाही. सो अशाच खूप साऱ्या चांगल्या चांगल्या टिप्ससाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.